खासदारांच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंकडून पक्षातील खासदारांना सक्त सूचना। सूत्रांची माहिती। मात्र मंत्र्यांनी बोलवल्यावर जायला हवं, आदित्य ठाकरेंच्या सूचनेनंतर खासदार नाराज। प्रतापराव जाधवांच्या घरी ठाकरेंच्या 3 खासदारांची उपस्थिती। काल रात्री आयोजित स्नेहभोजनासाठी संजय जाधव, नागेश अष्टीकर आणि वाकचौरेंनी हजेरी लावली। राजकीय वर्तुळात चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची दिल्लीत पत्रकारांवर अडेरावी। प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाच्या प्रश्नावर संजय जाधवांकडून संताप। शिंदेंच्या सत्ता सोहळ्यात ठाकरेंच्या खासदारांची हजेरी। दिल्लीतील शिंदेंच्या कार्यक्रमाला संजय दिना पाटीलही उपस्थित। उदय सामंतांची माहिती। महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे मीही कार्यक्रमाला उपस्थित होतो। खासदार संजय दिना पाटलांची TV9 मराठीला माहिती। उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा। काही प्रकाशात आले तर काही अजून प्रकाशात आले नाहीत। राऊतांच्या पवार शिंदेंवरील टीकेवरून उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य। स्नेहभोजनासाठी आम्ही प्रतापराव जाधवांकडे गेलो होतो। ऑपरेशन टायगर असं काही नाही, कुणीही आमच्या संपर्कात नाही। ठाकरे गटाचे नेते अष्टीकर यांच्याकडून स्पष्टीकरण। भाजपने जास्त आमदार निवडून आल्यानं महत्त्व कमी झालं। महत्त्व कमी झाल्यानं खासदार येणार, आमदार येणार असं म्हणतात अंबादास दानवेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। शरद पवारांवर बोलायची राऊतांची पात्रता तरी आहे का? राऊत फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात। रामदास कदमांचा हल्लाबोल। ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील अष्टीकरांच्या स्नेहभोजनाला शिंदेंच्या 2 खासदारांची हजेरी। स्नेहभोजनाला नरेश मस्के आणि श्रीरंग बारणे उपस्थित। सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या खासदारांकडून अरविंद केजरीवाल यांची भेट। आदित्य ठाकरे, संजय दिना पाटील, प्रियंका चतुर्वेदी, भाऊसाहेब वाकचौरे यांची केजरीवालांसोबत चर्चा। आमच्यात जी मैत्री आहे ती कायम राहील। अरविंद केजरीवालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला शिंदे आणि अजितदादांची अनुपस्थिती। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलसंधारण विभागात नियुक्तीपत्र वाटप। या कार्यक्रमाचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण होतं। ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार। ठाण्यात उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। शिंदेंच्या निवासानी सामंत बंधू साळवींची एकत्र 1.5 तास बैठक। माझ्या मागील काळात एक अंश सुद्धा चुकीचं काम केलं नाही। कुणाचा आरोप असेल तर सिद्ध करा। राजकीय संन्यास घेईन, राजन साळवींचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेतील लोकांना संन्यास घेण्यापासून मार्ग नाही। राजन साळवींच्या प्रवेशावरून मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल। भ्रष्टाचारांना घ्यायचं असेल तर घ्या। आदित्य ठाकरेंची राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया। तर यांचा स्वार्थीपणा आणि हावरटपणा संपत नसल्याचीही प्रतिक्रिया। ठाकरेंची माणसं गळाला लावण्याचं काम रोज सुरू। काही लोक दबावाला बळी पडतात, काही सरकार यंत्रणांना। साळवींच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। भाजपने साळवींसाठी कधीच दरवाजा उघडा केला नाही, म्हणून त्यांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करावा लागतोय। राजन साळवींच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांचा आजपासून राज्यभर दौरा। भाजपच्या संघटन पर्वासाठी बावनकुळे महाराष्ट्र पिंजून काढणार।